आमदार एकदा निवडून गेला की तो परत मकरंद आबा आमच्याकडे येतच नाही. आणि नाही पटलं तर आम्ही नोटाला देऊन टाकू. महाबाला आबाला कशाला द्यायच्या, आबाला तर मुळीच देणार नाही. अजित पवारला घ्यायलाच नव्हतं पाहिजे. बीजेपी हो का? हा. त्यांनी किती लोबाडले, किती कारखाने त्याचे झालेत. सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी मोहन बोरकर. सध्या आपण आहेरे तालुका खंडाळा येथे आहोत. याच वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण शेतकरी, सर्वसामान्य वर्ग असेल किंवा मजूर असतील यांच्या आपण सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, कामगार आहेत आणि सर्वसामान्य जनता आहे. आपण विचारूया की नेमकं कोणाला जनमत आहे. सरकारचं काम चांगलं आहे का, प्रगती आहे का? नाही बाबा, आम्हाला तर काय दिसत प्रगती नाही दिसत. आता ही लाडक्या बहिणीचे जे हे पैसे काय लाडकं काढत्याल, लाडका भाव काढत्याल, लाडकी शेतकरी काढलाय का? नाही, पण तुम्हाला का शेतकरी काढलाय का? नाही हे कसलं नाही पण म्हणायचंय काय माहितीये का, हे सरकारचं काम चांगलं आहे आहे. का? नाही नाही बाबा, आता बीजेपीचं सरकार चांगलं आहे नाही का नाही काँग्रेस? चांगलं नाहीच आहे. बीजेपी नाही, काँग्रेस चांगलं. कुठलं काँग्रेस काँग्रेस चांगलं, बरोबर आहे. महाविकास आघाडी थोडक्यात सांगतो हम्म. चांगली आमच्या दृष्टीने. शरद पवार असंच शरद म्हणायचं. पवार शरद पवार आता येणाऱ्या आता इलेक्शनला इथं तुतारी वाजणार, काय वाजणार, तुतारी. तुतारीच लोक सहकार्य करतात. आता ते नाही आम्हाला काय सांगता नाही, येणार. पण आमचं वैयक्तिक वैयक्तिक सांगितलं. सांगितलं, पण कल का कुणाच्या बाजूने दिसतोय? तसं काय सांगता, मी काय गाव पुढे रे, नाही नाही आणि मग तसं काय सांगता येते का हो? हे बरोबर आहे. आणि मग कुठलं कोणाचा कोण मालक नाही नाही. का नाही, आहे का? आपलं वैयक्तिक सांगितलं. पण आम्हाला कोण योग्य वाटतोय सरकार शेतकऱ्याच्या बाजून आहे का? नाही नाही. नाही नाही बाजू धरली आहे शेतकरी. नाही तर शेतकऱ्याच्या बाजून आहे सरकार ना? लाडकी बहीण, लाडका भाऊ त्यांच्या बाजूने, शेतकऱ्याच्या नाही बाबा. काय शेतकऱ्याची बीजेपीचा आमदार निवडून येईल का इकडे? काय सांगता येत नाही बाबा. तसलं काय सांगावं आम्ही, आमचं वैयक्तिक सांगतोय आम्ही. सार्वजनिक काही सांगता येणार नाही. लाडक्या बहिणीचं योजनेचा काहीतरी परिणाम होईल ना? तसं काय सांगताय आपण, एकटे लाडक्या बहिणी आजार येते त्याच्या काय कोण कोणाचे मत हे का आपलं नाही. आणि तसं काय सांगताय. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. इकडे घ्या, इकडे घ्या. कस काय आहे का काय वातावरण इकडे? आता इलेक्शन लागलंय, इलेक्शन आता आचारसंहिता लागल 10 तारखेनंतर ना. कस काय वातावरण इलेक्शन? वातावरण चांगलं आहे. भाजप पक्षाला मतदान चांगलं मिळेल, पण सगळ्या किमा बिमा राबवतात, पण 50,000 रुपये सोसायटीचं सोडलं नाही तेवढं सोडावं, आमची राहिलेल्या लोकांची तेवढी विनंती. भाजप सरकार लागल लागेल. आहे का भाजप सरकार. शेतकऱ्यांच्या बाजूने? आहे की शेतकऱ्याच्या बाजूने चांगले चांगलं आहे, चांगल्या पद्धती. हा मी काय म्हणतोय, सध्याच वातावरण बघता लोकांच्या मनात ते अजितदादा सोडून गेलं, शरद पवार, उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे सोडून गेले. हो त्याबद्दल काय लोकांच्या मनात आहे? कसं काय? आहे ना, तसा तुझा भाव आहे की, पण भाजपलाच माणूस मानतंय की आता हे राष्ट्र गेली असली तरी त्यांना मतदान कमीच होणार आहे. कुणाला आमदारांना कमीच होईल? कशामुळे कमी होईल? कमी म्हणजे कसं आहे, एका गावामध्ये दोन विविध पक्षाची गावं करतात. खाजगी गोष्टीत माणसाने हे केलं म्हणजे दुसरं हे होतच. बरोबर. तसं पक्ष आमचा भाजपकडे गेलेला आहे आणि आम्ही काँग्रेसचं काम पहिल्यापासून केलेलं आहे. आता भाजपकडे गेलेलं आहे, अविनाश भाऊंचे. अविनाश भाऊची. बर. तर आम्ही ते कार्यकर्ते कठोर आहे. हा. ते आमच्या जर काय कार्यकर्त्याकडून आलं तरच आम्ही ती प्रतिसाद देऊ शकतो. कारण काय ते आम्हाला सारखा विरोध करते ती कसल्या गोष्टीला. त्याच्यामुळे आमचं मत आता नेता काही ठरवेल त्याप्रमाणे आम्ही. नेता कोण तुमचा? हे अविनाशचं पोरगा ऋषाप्पा. हा ऋषाप्पा. ऋषाप्पा सांगेल तसं होणार. हा तसं सांगेल तसं आम्ही ते काम करणार. पण आमचं म्हणणं आहे, भाजप कोण या तुम्ही कुठले येऊ द्या, पण सोसायटीला जी 50,000 लोकांची यादी राहिलेली आहे, तेवढी जलद पाठवून देण्याची कृपा करावी, एवढंच आमची. तुम्ही ऋषाप्पाला बोलू शकताय की? हो बोलू शकतो की. बोलू शकता. हा चालते. आता येणाऱ्या काळात चालूच्या आता इलेक्शनला आमदार हितकडून कसं काय वातावरण, काय आमदारकीचं काय वातावरण? आता आमदारकीचे हे आमचा नेता सांगेल तेच आम्ही. नाही, गावात अंदाज काय वाटतोय तुम्हाला? गावात आता अंदाज काय मागच्या वेळेस खासदार केला तुमच्या गावात तुतारी लीडवर आहे. हो थोडीशी लीडवर एवढी काय नाही. नाही, जी काय असेल ते ती पण आहे ना. 10-12 मताने लीडवर होती. पण ती काय पक्षाची मतं एकूण तिकडून होत्यात, ते इकडले येतात, तिकडले तिकडे जातात, असं होऊ शकतं.
गावात आता तुम्ही नेता म्हणताय, तुमच्या नेत्याचं ऐकणार तुम्ही? ना नेता सांगाल तसं. हो ते कधी बी आम्ही एका पक्षाचं काम करतो म्हणलं आम्हाला ते सांगाल ते आम्ही करणारच की सगळे मतदान त्याच्याबद्दल काय नाही. सध्याच्या राज्यातलं जी सरकार आहे आता, हा. त्या सरकारवर तुम्ही खुश आहे? हो खुश आहे. काय तुम्हाला सांगितलेच की आम्ही मुलाखत काय आहे ते बाबा ही सोसायटीच्या माध्यमातून दोन आमच्या 35-70 लोकांची यादी राहिलेली. मी सोसायटीचा एक संचालक आहे, त्या चेअरमन बी होतो, आता संचालक म्हणून काम करतो. तर ते चांगलं कामकाज व्हावं म्हणून आम्हाला लोक बोलत असतात, त्याच्यामुळं राहिलेल्या लोकांचे पैसे मिळावे एवढीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. सध्या आपण मोरवे येथे आहोत. मोरवे येथील लोकांच्या आपण काय प्रतिक्रिया घेणार आहोत. मोरवे येथील लोकांना काय वाटतं, शेतकऱ्यांमध्ये काय महाविकास आघाडीचं सरकार येईल का महायुतीचं सरकार येईल, हेच आपण जाणून घेणार आहोत. आता आमदारकीचं इलेक्शन लागतंय, त्यात तुम्हाला काय वाटतं, विकास झालाय का? आता विकासाच्या बाबतीत म्हणल्यानंतर हा निसर्ग पडतोय आणि तोंडात नुसते देऊ म्हणतात, अमकं देऊ पीक गेलं तमकं देऊ पीक गेलं. ह्या हेतूतून येणं जाण्याच्या हालचाली तशा कमी आहेत. पीक विमा मिळाला का? नाही अजून मिळाला. आता हे अजित पवार सोडून गेलं शरद पवारांना, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? जायला पाहिजे होतं का? आता त्यांनीच वाटोळ केलंय सगळं. आता आता जर त्या बाबतीत म्हणलं तर मोर्ची मुलाखत घ्या वयाच्या वाटोळ केलं मनात. म्हणजे एक मिनिट, जायलाच नव्हतं. हा. मला काय म्हणायचंय माहितीये का बाबा, आता तुम्ही त्यावेळेची करते म्हणजे चांगली माणसं आहे, म्हणजे हा. काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस. हा. त्यावेळेस त्यावेळेचं सरकार चांगलं का आत्ताचं सरकार चांगलं? आत्ताचं सरकार चांगलं आहे. बर. कारण कसं अजित पवारला घ्यायलाच नव्हतं पाहिजे. बीजेपी. हो का? हा. त्यांनी किती लोबाडलं, किती कारखाने त्याचे झालेत. हम्म. साखर म्हणजे मालक आज हे सोमेश्वरचं बघितलं तर कारखाना कोणी काढला आणि त्याचं मालक कोणी झाले, आणि आता कोण कुठं झालं या. बरोबर. आणि ही काय माहिती का, दंडीलशाही वागण्यामुळं तर ही चाललंय, माणसं ग बसतात, असा त्याचा अर्थ आहे. मग आता ही दाढाय का तिकडे गेली? ही शरद पवार चांगला होता, मग त्याची तिथं का थांबला नाही? ते पैसे एवढं आपलं जे काय त्याने कर्ज काढलं होतं 70 कोटी का काय, ते आता हे आपल्याला एवढा काय आकडा माहित नाही, म्हणजे त्याच्यामुळे तिकडे गेला ना दाढायसाठी. मला काय म्हणायचंय, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही विकासासाठी तिकडे गेलो. कोण? अजित दादा म्हणतात. अरे अजितदादा विकासासाठी गेला, पण तो अगोदर तपल्या ह्यानं काय केलं ते तोपलं ठरव की काय. मागं एकदा मला धरणात मग तुका अमकं करू का आणि पालन करू का, त्याचं बोलणं कोणीकडे चाललंय? रगेलपणातच चाललंय ना. आता एका घरातच सगळी फार त्या हे जी म्हणजे अजित पवार झाला, परत आणि ते दुसरा सुप्रिया झाली, परत ते सगळं म्हणजे बाकीच्या कोणाला जनतेला काय कळा सुप्रियाताई निवडून आले आणि त्यांची मंडळी ना, आली नाही की ना. हा मग त्यांची मंडळी सुनीताताई पवार, त्यांचा पराजय झाला हा आणि सुप्रियाताईचा विजय झाला हा विजय झाला. खासदार केला. बरोबर आहे की. आणि त्या भागात बघितलं तर तसंच आहे ती. म्हणजे आम्ही आता तिकडे असले पाहुणे रावळी जर असले तर अजित पवाराचा नुसता दिसायला तसा आहे, बोलायला तसा आहे, पण करणे शून्यच आहे, लोबाडणंच आहे सगळं. आता मकरंद आबा महायुतीतच आहेत. मकरंद आबा बी त्यातलाच आहे. हे सगळे आता अलीकडचे आमदार झालेत ना, त्या पूर्वीच्या आमदारांची आणि यांची बेरीज काढली नाही तर हे सगळे चोर झाल्यात, देशाला गुंडगिरी झाली या. हे गुंड झालेत देशाला. पहिल्या जे देशाला माणूस म्हणतो की देश सेवा करायची या, आता तशी देश सेवा नाही चालली, ही देश चोरायचं चाललंय सगळ्यांचं काम. कोण कमी पडलंय? भ्रष्टाचार होतो. भ्रष्टाचारच चाललाय ना. मला सांगायला ह्याला कशाला पगार पाहिजे, ह्यांच्या वाढ झाली तर लगेच कोणी सगळे गप बसतात आणि मरेपर्यंत त्यांना द्या पैसे, आणि मग ह्या अगोदर किती ते लोबाडतात. आमदार म्हणून आता तुम्हाला इथं भाजपला पसंती द्याल का तुम्ही? आता माझं वैयक्तिक माझ्या एकट्यापुरतं देणार हे निश्चित सांगतो. म्हणजे मकरंद आबांना मतदान देणार? मकरंद आम्हाला आणला तर आनंद झाला, पण मकरंद आंबा इथं काय नीट चाललेलं नाही. मोरव्यात का? हा मोरव्यात नाही चाललेलं नीट. मोरव्यात का विकास नाही आमदारांनी तिथून? काहीच नाही तसं. अहो सगळ्या काय कोणाचं आता काय चोरलं, कोणाचं लोबाडलं, काय केलं त्याला पाठिंबा देतात, म्हणजे हे कुणीकडे चाललंय? काय लुबाडलं असं काय आहे? अहो मागं आमच्या मोटरी गेल्या, तर त्या मोटरी चोरांनी, इथं एक माणूस होता त्याला सहाय्य, ते त्यांनी लगेच सोडून आणली ती पोरं. कुणी? आता ते एवढं नाव सांगायला बरं, नको. ठीक आहे, नाव नको हा. सांगायला, म्हणजे तुमचा रोष आहे म्हणजे म्हणायचं. हा मग मला सांगा, नालायकांना त्यांनी पुटी हाताशी का धरलं? कारण समाज त्याला येईल असं म्हणून त्याने हाताला धरलं त्याला. आणि मोटरी मोटरी गेल्या चोरून, 7-7 आणि 8-8 वेळा मोटरी चोरून जाते, हिरवली वायर जाते सोडून.
वायरूचा खांबावलं सुद्धा वायरी गेल्या. आणि मग पोलिसांना तुम्ही कंप्लेंट केलं, पोलीस पोलीस अहो पोलीस काय सगळ्या खांबाला राखा नाहीत का? राखा नसलं पण तपासात कळतंय ना की कोणी नेलं, काय नेलं. अहो ते त्याच्यात 10-5 रुपये देऊन ते बी त्याच्यात आता ही आमची पतशिडी बंद झाली. हा, किती तुमच्या लोकांची? महत्वाचं म्हणजे हा, काय आहे? आता म्हणजे- हे पतपडीचं हा. काय विषय नेमका बरं ते तर कळू द्या. कारण अहो काय आम्ही करताय? काय आम्ही ऐकून- पतपिढीत नाही. तुम्ही नसला ना पण तर ते ऐकून ऐकून एक आहे. चर्चा आहे की खंडाळा तहसील कार्यालयासमोर एक उपोषण लावलेलं. हा, हा. मोरवे गावातले हा. ठेवेदार सगळे होते हा. तिथं, बरोबर का? हो. त्या म्हणतोय मी की नेमकं त्याचं काय नेमका विषय. मग आता त्याचं नेमकं काय तर ते आता जे मुख्य मालक आहे ते सगळ्या बाजूला आणि बाकीची सगळी गुंतवून झाली का अटक त्यांना आणि त्यांना सोडवायची पंचायत आणि जे मुख्य मालक आहे ते बाजूलाच आहे ना. चोर. चोर. चोर राहिला साईडला आणि बाकीच्यांना हा आता हे आमचं काय पैसे का घेणं का देणं माझ्यापासून एवढं वतावणं पण मी नाही, तुम्हाला- नाही, म्हणतोय आता का? ही तुम्ही जर बाहेर दिलं हम्म, हम्म. तर त्याचा अर्थ काय होतो या? नाही नाही, अर्थ होतोय पण आता लोक तुम्ही जरी म्हणला की तुमचं तर पैसे नाही तर तुम्ही म्हणताय, मी म्हणतोय का माझं पण पैसे नाही. पण तहसील कार्यालयासमोर हे लोक उपोषणाला हा बसले. मग त्याला पैसे द्यायचं आणि परत ते पोलिसच दाब देतात जर त्या माणसाला बोललो तर. तुम्ही तिथं दुकानात जा आणि दुकान इथं बंद आहे, काय देणं नाही आणि घेणं नाही. मग हे कुणीकडे चाललंय? हे कसलं सरकार? त्यांना म्हणजे ज्या वेळेला ही पतसंस्था काढली त्यावेळेला काहीतरी बांधीलदार असेल का नाही त्या खात्याला, तेव्हा त्यांना परवानगी दिली काढायला. हो, बरोबर. हा मग दिली तर काय झालं? ही आमची दुसरी एक गेली, ती वरली एक सोनवण्याची गेली आणि ही तिसरी गेली. तिसरीनं तर पार काटाच काढला. यांच्या ठेवी जरा जास्त आहेत. हो, यांच्या ठेवी जास्त आहेत की, मग ठेवी जास्त आहेत म्हणूनच आता ही कुतून सगळं असंच जाणार आहे. काय राहणार नाही ते तारीख आली की पैसे द्यायचे की जाग्यावर गप. पैसे दिले की जाग्यावर गप. आपल्या वाय खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघात विकास झालाय का म्हणावा असा तुम्हाला काय वाटतं? विकास झालाच नाही. विकास झालाच नाही. विकास झाला असला विकास झालाच नाही. अहो 4 आणे पैसे तिकडून मंजूर झाले तर एकच आणा खर्च आणि बाकी 3 आणे गेलं बोंबलत. बरं, असं सध्याची परिस्थिती मला एक असं वाटतंय की आता तुतारीतून एखादा इथला उमेदवार तालुक्यातला जर दिला तर या काय इतक्या भागातलं मी माझ्या जवळचं म्हणलं तर मी कळत नाही. आता ही दोघं आहेत माझ्या शेजारी, दोघं आहेत, ह्यांची मतं कुणीकडे आणि माझं मत कुणीकडे नाही, असं महत्वाचं नाही. एक कळतच आमदार- नाही. आपल्याला काय म्हणायचं माहितीये का, तालुक्याचा विकास नाही ना. मग तालुक्यातनं जर एखादा आमदार गेला आपला धरूनचा आला, अहो गावातला एक चांगला प्रमुख नेता असला आणि ते उड्या मारायला लागला की गाव बी तसंच उड्या मारतं. हम्म. कारण काय ते थोडं त्याचं काम केलं तर किंवा माणूस म्हणतं म्हणजे ती येड्याला सुद्धा गाजार हातात दिले की ती येडं नाचत बसतं. विकास नाही खंडाळा तालुक्याचा झालेला. भविष्यात तरी होईल का? नाही सांगता येत. तुम्हाला काय वाटतं आता ही महायुतीचं सरकार आहे, महाविकास आघाडीचं आहे, दोन्ही पैकी काम कुठल्या सरकार नाही, ह्या सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी थोडंफार PM योजना किंवा ह्या योजना सगळ्या ह्या बऱ्याचशा योजना आणलेल्या आहेत. निवडून आल्या त्यांनी पुकारला होता म्हणजे ठाकरेंनी. आता समजा मुख्यमंत्र्यांची योजना अशा ह्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी म्हणजे करतात असं. त्यांनी मागे पैसे दिले आहेत. हा मग दिल्यात म्हणजे आता बी चालूच आहेत ना. नाही, निवडून आल्या ते 50,000 रुपये होते ते दिले. असं काय माहित का शेतकरी बी गरीब झाल्यात आणि डोक्यावर घेऊन असं पूर्वी नव्हतं. झाला मग कशाने नुकसान तर ती शेतकरी सरकारला मागाय नव्हते जात, पण आता मतं खाण्यासाठी सरकारच त्यांच्या पैसे जातंय. मत खायसाठी. हो, मतं खायसाठीच जातंय, देतंय देणग्या. ते मागले 50,000 रुपये ह्याच्या मागे कोणी दिलेत का पैसे? आता ही लाडकी बहिणी योजना आली. लाडकी बहीण त्याच्यातलाच प्रकार या. काय? हे द्यायलाच नाहीत पाहिजे. काय गोरगरीब आहेत ना काय ठराविक त्यांना द्यावेत. नाही नाही, पण हे तर लाडकी बहीण ही योजना आणली. बहिणीवाले चांगलीच खाऊन बसतील, बाकीची तशीच बोंबलत बसतील. आता एक नुसतं काढलं तर त्याला कागदपत्र पुरवता नको होतंय. असं बी होईना. कागदपत्र का आता पण ते आलेत की पैसे 3-3 हजार रुपये दिलेत की तुम्हाला. दिले असतील बरोबर आहे की, म्हणजे कशा करतात देतात? कशा करतात देतात? देताय कशा? तुम्ही फुकट खाय शिकावताय. एक मिनिट काय म्हणताय? सरकारी नोकरदाराला पांढरं रेशनिंग कार्ड दिलं, रेशनिंग कार्ड दिलं. तसं तुम्ही हे करा ना की बाबा जे 5 एकराच्या आतली येते त्यांनाच बघत तुम्ही लाडकी बहीण करा. बरोबर. बाकीच्यांना काय काय करायचं? सगळ्यांना काय करायचं? सरसकट नको होतं असं म्हणा. हा म्हणजे तुम्ही सरकारी नोकरदारांना बी लाडकी बहीण आणि गरीबाला बी लाडकी बहीण जेव गरीब आहे त्याला बी तेवढंच आणि जो श्रीमंत आहे त्याला बी तेवढं. तेवढंच. हीच म्हणायचं. हा ही योजना टिकल का तुम्हाला काय वाटते? आता टिकावणार त्याच्या हातात आहे. जो वाटतोय जो सरकार आहे त्याच्या हातात आहे. त्याच्याकडे जर भरमसाठ पैसा असला तर तो देणार की, मग देणार कोणाचं? आमचंच देणार, जनतेचं घेणार. लाईट बिल इकडे वाढवणार कचा इकडूनच इकडे देणार आहे. कसं काय? हा? असं कसं काय म्हणताय? त्यांनी तर तसं कुठे सांगितलं की आम्ही बाबा इकडे लाईट बिल वाढवून इकडे देतो. लाईट बिल माफ केले ना. नाही
धान्य ठाकरेंनी पुकारलं होतं, उद्धव ठाकरेंनी, की ते राहिलेल्या लोकांना 50,000 रुपयाची काय तिथे काय कर्जवाल्यांना त्यांना दिलं होतं मग दिलं का ह्यांनी? पवारांनी. आणि आता मग हे राहिलेल्या लोकांनी काय चांगलं चालवलंय बाबा, ती वशील प्रपंच म्हणून यांना 50,000 रुपये ह्यांनी दिलं, पण पुकारलं होतं त्यांनी. जगताप गाव इथलंच आहे घेतलं तर मोरवे का? हो. काय आता येणाऱ्या आता विधानसभा लागतात, काय चित्र सांगतं या मोरव्यातलं? तर काय सांगावं, चित्र सांगतोय बरं. मोरव्याचं काय दिलं नाही लोकांना? मोरव्याचा विकास झालाय का आमदारकी? कुठं आमदार एकदा निवडून गेला की तो परत मकरंद आबा आमच्याकडे येतच नाही. मोरव्यात हो, मार्केट कमिटीचा एक बी उमेदवार आमच्या मोरव्याला दिला नाही. गपचूप तिकडं मीटिंग घेतली आणि सगळं कराडवाडी वाघोशीला दिले. हाय का इथं एक तरीही? नाही विकास झालाय का? मी काय म्हणतोय, कुठला हे बघा की आता, हे बघा वड्याचं पैसे नाही आलं, ते वड घाण बघा आमच्या हे बघा देवळापाशी किती घाण आहे बघा. काय दिलं सरकार ह्यानी? आणि दिलं ते काय, प्रत्येक गावात एक पुढारी सरपंच पाटील गोळा करायची आणि त्यांनाच पैसे खिशे भरायचे. 4 लोकांना आणणारे सभा हाय आमच्या खंडाळ्याला 4 लोक बसवायची, त्यांना काय गाडी खर्च द्यायचा, जेवायचा खर्च त्यांनी त्या पुढारीने खिशात घालायचा आणि आम्ही बिहळीवालींची आवारी बोंबलत बसायचं. काय आतापर्यंत आम्हाला मिळाली? हा, काय शब्द दिला होता तो आम्हाला पैसे देत होता, आम्ही घेतले नाही पैसे, दुसऱ्यांनी पैसे घेतले आणि आमची वरात काढली, पार बोरी पाडळी तिकडं, आणि त्या बोरीच्या पुढे नेऊन बिहळीवर आम्हाला जाग्या बांधली. आता गेला कशाला बदल्या, आता नेल्याव आता कोण जात इथनं पुढं? आता इथनं पुढं गावच्या पुढाऱ्याचं तरी कोण ऐकतंय का? आता नाही ऐकणार. तो आपला तो जा बाबा. आमदार इकडे येतील का निवडून? कठीण आहे बाबा. काय त्यांचं ते वाईन बावधन धरलं की सगळं होतं या. आम्हाला तुमच्या कोणी गावात विचारतंय? आमदाराला लीड भेटेल? नाही भेटणार. कसं काय? नाही भेटणार. आता हे लाडके बहिणीचे पैसे चाललेत ना, आणि ह्यांचं अजून बी नाव नाही. पार तिकीट मिळालं तरी अजून नाव नाही, गाव नाही. तुम्ही त्या मकरंद आबाचं नाव घेताय, कुठे मीडियाला बी नाही, कशाला लाईव्ह बी नाही, कशातच नाही. आता ते इथलं विद्यमान आमदार आहेत. आवा असू दे की, पण त्यांनी कुठं आहे का संपर्क, आहे का जनसंपर्क कधी आयुष्यात? ह्या मोरव्यात कधी निवडणूक आल्यावर काय झाले बाबा, तुमचं काय मिटिंग घेऊन सांगितलंय का? तुमचा मोबाईल नंबर सांगा, फोन करा. कशाला मोबाईल नंबर पाहिजे? मी भेटतो की त्यांना संपर्क नाही म्हणताय तो. इथं येत्यात का? निवडून गेल्यानंतर इथं येत्यात का? काय बाबा या मोरव्याने आपल्याला लीड दिले, काय त्या मोरव्याचा विकास करावा की काय करावं, काय तुमचं चाललंय काय बघायला येत्यात का? ती येत नाहीत. आणि नाही पटलं तर आम्ही नोटाला देऊन टाकू. मग कोणाचं नाही पटलं तर काय त्यांना करायचे? आबाला कशाला द्यायच्या? आबाला तर मुळीच देणार नाही मी. आबाला नाही, त्या राष्ट्रवादीच्या त्या म्हाताऱ्याला बी एवढं का म्हणून चिडलाय तुम्ही? चिडलंय म्हणजे काय, विकासच करत नाही तिथं. आता मागच्या पंचवार्षिकला तर तुमच्या गावात लीड होतं. नव्हतं, माझं नव्हतं. माझं मत नाही, माझं मत नाही. आमचं तर सोडा, आम्ही तर लयच लांब आहे. शेतकऱ्याच्या बाजूने आहे का सरकार? शेतकऱ्याच्या बाजूने सरकार आहे, पण पवाराची ही नाही कुणी. बारामतीच्या माणसं कोणी नाही शेतकऱ्याच्या बाजूने. आपण तरी कोणाचं काय सांगावं? मकरंद आबा उद्या येतोय का नाही ते तर लय दिवस झाला. आता माणसं ते वाईट ह्याच्यातले बावधन मी सारखा त्योच तिथली मी म्हणते. तिथं पण नवीन उमेदवार पाहिजे असे त्यांची वाटते. हो, नवीन उमेदवारच पाहिजे त्यांना वाटतं या. बरोबर आहे. कुणाला? वायू बावधनवाल्यांना. हो, त्यांना वाटते आता की नवीन आमदार बाद झाला, बाद झाले, घराणेशाही बाद झाली. बरोबर आहे. तुम्हाला तरी काय वाटतंय की बाबा? तसंच वाटतंय ना, घराणेशाही नका ना करू. नवीन लोकांना द्या ना काहीतरी चान्स. सारखं तुम्हीच करायचं म्हणल्यावर तुमचा घराणेशाहीला विरोध आहे? विरोध आहे. आमचा घराणेशाहीला 100% विरोध आहे. काय दुसरी काय माणसं भेटत नाही का त्यांना? कोण उमेदवार इच्छुक नाहीत का? पवारांनी किती पोर आता उभी केली? 7-8 आहेत का? त्या 7-8च्या जाग्यावर दुसऱ्या जातीची जर माणसं घेतली तर काय बिघडल का?
आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.